भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी आता मुख्यमंत्री एक नवीन पॉलिसी आणतात आणि ही पॉलिसी झिरो टॉलरन्स पॉलिसी। सचिव आणि ओएसडी नेमणुकीमध्ये आता दलालांना नो एंट्री असणार आहे। भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी ही झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि मुख्यमंत्री ही पॉलिसी आणतात। सचिव आणि ओएसडी नेमणुकीमध्ये दलालांना आता नो एंट्री असणार आहे। मंत्र्यांसाठीच्या सचिव आणि ओएसडी नेमणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। सादर केलेले नियुक्ती अर्ज हे मुख्यमंत्र्यांकडून मंजूर झाले तर नेमलेल्या अधिकाऱ्यांवर आता वॉच ठेवला जाणार आहे। मंत्रालयातल्या दलालीचं रॅकेट मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही अशा प्रकारे आता कठोर भूमिका घेतलेली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले जात आहेत। ओम, खरं तर मुख्यमंत्री हे नेहमीच त्यांच्या प्रयोगशीलतेसाठी ओळखले जातात आणि देवेंद्र फडणवीसांची आता ही एक नवीन पॉलिसी आहे, नो टॉलरन्स ही त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, कशा पद्धतीने नेमका हा सगळा निर्णय ते राबवणार आहेत? अनुपमा, खरं तर काल झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही काही प्रमाणात वादळी ठरली। यामध्ये अनेक मुद्द्यांची चर्चा झाली। जो शब्द तुम्ही आता उच्चारलात की प्रयोगशील, त्यापेक्षा सुद्धा भ्रष्टाचार शून्य कारभारासाठी आता मुख्यमंत्र्यांकडनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। मुख्यत्वे मंत्रालयातल्या कारभारावरती त्यांनी आपला कटाक्ष जो तो टाकलेला आहे। मंत्रालयातला दलालांचा सुळसुळाट असेल किंवा मंत्रालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या किंवा गैरकारभारांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यावर त्यांच्याकडनं विशेषत्वानं फोकस ठेवला जातोय। कालच्या बैठकीमध्ये काही शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्री जे होते त्या मंत्र्यांनी ओएसडी आणि सचिवांच्या नेमणुका अद्याप होत नाहीयेत अशा प्रकारची तक्रार केली। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना स्पष्टपणे आपली भूमिका जी आहे ती मांडली आहे। मंत्र्यांच्या ओएसडी किंवा सचिवांच्या नेमणुकीमध्ये कुठल्याही प्रकारे आर्थिक गैरव्यवहार होतील अशा प्रकारच्या कुठल्याही व्यक्तीचा समावेश केला जाणार नाही, हे काल मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं। यावेळेला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित होते। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मुख्यमंत्र्यांनी हे मंत्र्यांना स्पष्ट करून सांगितलंय। मुळातच मंत्रालयामध्ये भ्रष्टाचाराचा नेक्सस आहे, अधिकारी आहेत आणि दलाल आहेत, यांच्यामध्ये एक मिलीभगत असते आणि या माध्यमातून जी विविध कामं होतात त्याला दलालांच्या मार्फत कुठेतरी पैसे घेऊन ही कामं केली जात आहेत असं मुख्यमंत्र्यांकडे ही माहिती होती। या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यत्वे काही मंत्र्यांनी सचिव आणि अधिकाऱ्यांच्या नेमणुकीच्या संदर्भात ज्या काही विनंत्या केल्या होत्या त्या मंजूर करण्यात आल्यात आणि अद्याप ज्या काही मंत्र्यांकडनं मंजुऱ्या किंवा ज्यांनी अद्याप आपली नावं दिलेली नाहीयेत ती येत्या काळात मंजूर होतील। परंतु या नेमणुका जरी केल्या जाणार असल्या तरी सुद्धा या सगळ्यांवरती आता मुख्यमंत्र्यांकडनं बारकाईने वॉच ठेवला जाणार आहे। याबाबत कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार जर होत असेल, आर्थिक देवाणघेवाण होत असेल तर त्यावर कटाक्षानं कारवाई केली जाईल असं आपल्याला उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलंय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत ही कठोर भूमिका घेतल्यामुळं कुठेतरी शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आता याबाबतून कुठेतरी नाराजी पाहायला मिळते। अधिकारांचा मुद्दा असेल किंवा सचिव आणि अधिकाऱ्यांच्या नेमणुका असतील यावरून कुठेतरी मुख्यमंत्री स्वतः फ्रंट फूटवर येऊन या सगळ्या गोष्टी करतायत। भ्रष्टाचाराच्या बाबत झिरो टॉलरन्स पॉलिसी भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी जरी अशा प्रकारे नवीन पॉलिसी असली ओम, तरी सुद्धा याची अंमलबजावणी कशी होतीये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि मनोज आपलेही धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।